UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मराठीचा 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मराठी भाषा भारताचा अभिमान असल्याचं म्हणत मोदींकडून अभिनंदन। मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे आभार, तर माय मराठीच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून भावना व्यक्त। राज ठाकरेंकडून मोदींसह मंत्रिमंडळाचे आभार, पंतप्रधान मोदी उपस्थित असताना मराठी भाषेसाठी केलेल्या मागणीचा जुना व्हिडिओ राज ठाकरेंकडून फेसबुकवर पोस्ट। निवडणुका हरत आहेत म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मराठी माणसाच्या नोकऱ्या गुजरातला गेल्या तर त्या परत आणा, आदित्य ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। सर्वपक्षीय आदिवासी आमदारांची आज मुंबईत बैठक, धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश न करण्याच्या मागणी, बुधवारी 7 तास मीटिंगवर राहिल्यानंतर आमदार आज पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार। अजितदादांकडून बारामती विधानसभा न लढण्याचे संकेत, मी जो उमेदवार देईन त्याचं काम करा, विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाही, दादांचं वक्तव्य। हर्षवर्धन पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी, 6 किंवा 7 तारखेला शरद पवार गटात पक्षप्रवेशाची शक्यता, आज पत्रकार परिषदेसह कार्यकर्ता मेळावा घेणार। माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा भाजपला रामराम, शरद पवार गटात प्रवेश केल्याचं जाहीर, खानापूर आटपाडी विधानसभा लढण्यास इच्छुक। दसरा मेळाव्याला शहांच्या वक्तव्याचा फडशा पाडणार, मशाल गीताच्या लॉन्चिंग वेळी ठाकरेंचा इशारा, तर एकनाथाच्या नावाने तोतेगिरी करणारे खूप दिसतात, ठाकरेंची शिंदेंवर टीका। पाकिस्तानची बोली बोलणाऱ्या राक्षसांचा संहार आई जगदंबा करेल, नाव न घेता शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। अरुण गवळींची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात, भायखळा विधानसभेतून इच्छुक असल्याची माहिती, मिलिंद नार्वेकरांनी गीता गवळींची भेट घेतली। वरळीतून आदित्य ठाकरेंसारख्या अकार्यक्षम आमदाराला हटवणार, गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबोल, तर ज्यांना विरोधात उभं राहायचंय त्यांनी राहावं, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे राज्य सरकारला आदेश, राज्यातील 29,443 सहकारी संस्थांची निवडणूक होणार, प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांची माहिती। पुण्यात स्कूल व्हॅनमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार, आरोपी संजय रेड्डीला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी अहवाल नोव्हेंबरमध्ये द्या, हायकोर्टाचे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश, मृत्यूची चौकशी करण्यासाठी SIT नेमण्यात यावी, अक्षयच्या कुटुंबियांची मागणी। यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाची मालवाहतूक गाडीला धडक, मालवाहतूक करणाऱ्या गाडीतील चालक जखमी, दिग्रस रोडवरील कोपरा भागातील घटना। लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची सरकारला नोटीस, 23 ऑक्टोबरपर्यंत जबाब नोंदवण्याचे आदेश, मोफत योजनांवर बंदी आणण्यासाठी कोर्टात याचिका। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 उद्या जमा होणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमात निधी वाटप। जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका, ऑक्टोबरमध्ये देशाच्या बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता, ऐन थंडीसह पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।